सत्ता आली पण आश्वासनं मात्र हवेत विरली आणि यावरच प्रहार जनशक्ती पक्षाचा अनोखा आंदोलनात्मक इशारा। यवतमाळमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या घरासमोर तब्बल 47 शेतकरी व कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आंदोलन छेडलं। सातबारा कोरा करा, दिव्यांगांना मानधन द्या या मागणीसाठी आता रक्ताचं साकडं। पाहूया हे आंदोलन कशा पद्धतीचं होतं। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचं औचित्य आणि आंदोलनाचं उद्दिष्ट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणं आणि त्यांना न्याय देणं। मूर्तिजापूरच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की महायुतीचं सरकार आलं तर सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू। परंतु आज अनेक महिने उलटल्यानंतरही कर्जमाफीची कोणतीही ठोस पावलं उचललेली नाहीत। त्याविरोधात बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाचा अनोखा फॉर्म्युला स्वीकारलाय। राज्यमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान, यवतमाळमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यासमोर तब्बल 47 शेतकरी व दिव्यांग बांधवांनी रक्तदान करून आंदोलन केलंय। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, शेतीमालाला हमीभाव द्यावा, दिव्यांगांच्या मानधनात वाढ करून प्रतिमाह 6,000 रुपये करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रहारचे जिल्हाध्यक्ष बिपिन चौधरी, पुसद अध्यक्ष प्रदीप आडे, युवा उपजिल्हा प्रमुख अभिजित गंधेवार, उमरखेड शहर प्रमुख राहुल मोहितवार, अपंग क्रांती आंदोलन जिल्हाध्यक्ष संतोष काईट, तालुका अध्यक्ष बालाजी माने, शहर सचिव श्याम चेके तसेच शेकडो प्रहार कार्यकर्ते, दिव्यांग व शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध व ठामपणे करण्यात आलं होतं। सर्वप्रथम मी त्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आज पूर्ण महाराष्ट्रभर माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने जे विधानसभेच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी आमची सत्ता आली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असे आश्वासन दिले होते, ते खोटे आश्वासन देऊन आज सत्तेत आले। त्यांना सदर आश्वासनाचा विसर पडलेला, या आश्वासनाची त्यांना आठवण करून देण्यासाठी आज आम्ही पुसद येथील राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यासमोर रक्तदान करून आंदोलन करत आहोत। आम्ही म्हणतोय की हम तुम्हें खून देंगे, तुम हमें कर्जमाफी दो। यासाठी आज आम्ही या ठिकाणी रक्तदान करून आंदोलन करत आहोत। दिव्यांगांना प्रति 6,000 रुपये मंथली मानधन मिळावं, शेतीमालाला भाव मिळावा आणि आपण दिलेलं आश्वासन हे तात्काळ पूर्ण करावं, या मागणीला घेऊन आज इथे रक्तदान शिबिर होत आहे। जे स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांनी जो हरित क्रांतीचा संदेश दिला होता, महाराष्ट्रभर हरित क्रांती घडून आणली होती, ज्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात, अशा वारसा असणारे राज्यमंत्री इंद्रनील भाऊ यांनी तात्काळ आपल्या शेतकरी बांधवांकडे लक्ष देऊन आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ तात्काळ कर्जमाफीची मागणी करावी, अन्यथा या शेतकऱ्यांसाठी आपण आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी करतो। वचनपूर्तीची वाट पाहत शेतकरी आता रक्त सांडायला तयार झालेत। आंदोलनाचा पवित्रा जरी शांततापूर्ण असला तरी मागण्या भल्या भल्यांना हादरवून आल्या आहेत। आता सरकार काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।